झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाचा 17वा दिवस. आंदोलक विद्यार्थी शांततेत विधानसभेवर चालले होते. मात्र याच मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी आधीच संपूर्ण प्लॅन तयार करून ठेवला होता. बॅरिगेड्स, विधानसभेपासून 2 किलोमीटर अंतरावर पाण्याच्या गाड्या, लाठ्या काठ्या घेऊन मजबूत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आणि ह्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी हळूहळू विधानसभेकडे आंदोलन घेऊन निघाले. पण क्षणात चक्र फिरलं. सरकारमध्ये सूत्र हल्ली आणि विद्यार्थ्यांवर अचानक लाठी हल्ला आणि पाण्याचा मारा सुरू झाला. त्यामुळे हे आंदोलन आणखीन चिघळायला लागलं. त्यामुळे हे झारखंडचं आंदोलन इतकं का पेटलंय, विद्यार्थ्यांच्या नेमकं मागण्या काय आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, झारखंड मधल्या भरती परीक्षामधील गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावरून पेटलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता अत्यंत आक्रमक आणि गंभीर वळणावर येऊन पोहोचलंय. गेल्या अनेक दिवसांपासून रांचीसह संपूर्ण राज्यभरात हजारो तरुण रस्त्यावर उतरून आपल्या भविष्यासाठी आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करतायत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या मनातला असंतोष, रोष आणि निराशेचा उद्रेक आता राज्याच्या विधानसभेपर्यंत आणि प्रशासनाच्या उंबरठ्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय. या संपूर्ण आंदोलनाची पार्श्वभूमी अत्यंत गुंतागुंतीची आणि दीर्घकाळापासून धुमसणाऱ्या संघर्षाची आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाद्वारे म्हणजेच JSSC आयोजित करण्यात आलेल्या कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेतला घोटाळा, पेपर फुटीचे आरोप आणि पारदर्शकतेचा अभाव हे या आंदोलनाचे मुख्य केंद्रबिंदू ठरतायत. अनेक वर्ष अहोरात्र अभ्यास करून गावाकडून शहरात येऊन प्रतिकूल परिस्थितीत राहून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तेव्हा हा आक्रोश रस्त्यावर उमटला. हे आंदोलन मोठं करण्यात देवेंद्रनाथ महतो आणि राहुल यांच्यासारखे विद्यार्थी नेत्यांची भूमिका महत्वाची ठरली. आंदोलन बराच वेळ सुरू राहिल्यानंतर आणि प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थी नेते राहुल यांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला. त्यामुळे सलग बरेच दिवस उपोषण केल्यामुळे राहुल यांची प्रकृती खालावली आहे आणि त्यांना डॉक्टरांच्या उपचारांची गरज भासू लागली आहे. त्यानंतर राहुल यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच विद्यार्थ्यांमधला रोष आणि असंतोष अधिकच भडकलाय. त्यानंतर उपोषणाला बसलेल्या राहुल यांची बिघडलेली प्रकृती आणि सरकारकडून होणारी टाळाटाळ या पार्श्वभूमीवर आंदोलक विद्यार्थ्यांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला. आंदोलन अधिक तीव्र करत विद्यार्थ्यांनी झारखंड विधानसभेवर मोर्चा काढण्याची आणि विधानसभेला घेराव घालण्याची हाक दिली. त्यानंतर या हाकेला प्रतिसाद देत राज्यातले हजारो तरुण रांचीमध्ये एकत्र आले आणि त्यांनी विधानसभेच्या दिशेनं कूच करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या या एल्गारामुळे रांची शहरातलं वातावरण भयंकर तापलं होतं. रांची जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शहरात, विशेषतः विधानसभा परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली. प्रशासनाने सुरक्षेचा उपाय करून कलम 163 लागू केलं आणि आंदोलकांना रोखण्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी मजबूत बॅरिगेड्स उभारले. जुन्या विधानसभेशी जोडणाऱ्या आणि नव्या विधानसभेकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल 6 स्तरावर सुरक्षा बॅरिगेड्स तैनात करण्यात आले होते. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असणाऱ्या आणि प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जनसमुदायाला रोखणं पोलिसांना अत्यंत कठीण गेलं. विद्यार्थ्यांनी जिद्दीच्या जोरावर आणि प्रचंड संख्येच्या बळावर पोलिसांचे एक एक करून 3 बॅरिगेड्स तोडले आणि ते थेट विधानसभेच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले. त्यानंतर दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनाची आठवण करून देईल अशा प्रकारे रांचीच्या रस्त्यांवर तरुणांचा घोळका जमला होता. त्यानंतर देवेंद्रनाथ महतो यांनीही आंदोलक विद्यार्थ्यांच्या ताफ्यात सामील होऊन आंदोलनाचं नेतृत्व केलं, ज्यामुळे आंदोलकांचा उत्साह अधिकच वाढला. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या विशेषतः समितीमध्ये तब्बल 5 तास प्रदीर्घ बैठक पार पडली होती. या 5 तासांच्या चर्चेत कोणताच तोडगा निघू शकला नाही. वाटाघाटीची ही फेरी पूर्णपणे अपयशी ठरली. याचं मुख्य कारण म्हणजे दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम होत्या.
यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आणि थेट आहेत. JSSC CGL परीक्षा तात्काळ प्रभावाने पूर्णपणे रद्द करण्यात यावी आणि या संपूर्ण भरती प्रक्रियेत झालेल्या पेपर फुटीची तसेच भ्रष्टाचाराची CBI कडून निष्पक्ष चौकशी केली जावी, ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे. विद्यार्थ्यांचं स्पष्ट मत असं आहे की जोपर्यंत या प्रकरणाची CBI चौकशी होत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रियेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार या प्रकरणाची CBI चौकशी देण्यास तयार नाहीये. त्यामुळे सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलंय. त्यासोबतच जर या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार किंवा पैशांची देवाणघेवाण झाल्याचं सिद्ध झालं तर ईडी चौकशी केली जाईल, अशी भूमिका सरकारने मांडली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी सरकारची ही न्यायालयीन चौकशी आणि ईडीच्या चौकशीची ऑफर फेटाळून लावली असून CBI चौकशीच्या मागणीवर ते अडून राहिलेत. आता सरकार सोबतची चर्चा निष्फळ ठरल्यामुळे संतप्त झालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घालण्यासाठी आगेकूच केली आहे. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड ताणतणाव निर्माण झालाय. पोलिसांनी आंदोलक पांगवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी सुरुवातीलाच समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थी 3 बॅरिगेड्स पार करून पुढे सरकल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला आणि लाठीमारही झाला. पोलिसांच्या या कारवाईमुळे घटनास्थळी मोठी पळापळ आणि गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थी या चकमकीत आणि लाठीचार्जमध्ये जखमी झाले. पोलिसांच्या या कठोर कारवाईनंतरही विद्यार्थ्यांमधील रोष कमी झालेला नसून त्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा दिलाय. एकंदरीत काय तर झारखंडमधलं हे विद्यार्थी आंदोलन केवळ एका परीक्षेपुरतं मर्यादित राहिलेलं नसून आता ते हिंसक रूप घेताना दिसतंय. ज्या प्रकारे CJPचं जंतर मंतरवर आंदोलन झालं होतं त्याच प्रकारचं रूप आता झारखंडच्या आंदोलनाला आल्याचं दिसून येत आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या झारखंडच्या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला तसेच अन्य प्लॅटफॉर्मला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.